नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, भरपूर दिवसापासून भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स, कॉल आणि मेसेज येत होते की आपला व्हिडिओ कधी येणार. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पासिंग मार्क्स सोबतच ग्रेस मार्क्स काय असतो, ग्रेस मार्क्स कसा भेटतो आणि कितीचा मॅक्झिमम ग्रेस मार्क्स भेटतो यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सोबतच मित्रांनो, यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण गोष्ट करूयात पासिंग मार्क्सची. तर बघा मित्रांनो, मिनिमम पासिंग मार्क्स जे असतात तुम्हाला आता यावेळेस जे आहे सेपरेट पासिंग आहे. आता सेपरेट पासिंग, कंबाईन पासिंग काय असते यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहेत, त्या व्हिडिओसुद्धा आपण तुम्ही पाहू शकतात. तर सेपरेट पासिंग म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्लस इंटरनल मार्क्स जे आहेत ते वेगवेगळे पाळावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी तुमचा जो काही पासिंग क्रायटेरिया आहे तो तुमच्या D-बाटूवर आपण स्पेसिफिकली डायरेक्टली बात करूयात. तर या ठिकाणी टोटल पेपर जो असतो तुमचा लेखी पेपर तो आहे तुमच्या 60 मार्क्सचा, बरोबर आहे का. 60 मार्क्सचा पेपर आहे आणि नवीन पॅटर्ननुसार पासिंग क्रायटेरिया काय आहे हे आता भरपूर विद्यार्थी मला विचारतील. तर टोटल आहे तुमच्या 60 मार्क्सचा पेपर. त्यापैकी तुम्हाला दरवर्षी, आता मागच्या वर्षापर्यंत किंवा दरवर्षी जे आहे 20 मार्काची पासिंग तुम्हाला त्या ठिकाणी असायची. म्हणजे 60 आउट ऑफ 20 मार्क्स जर का तुम्ही घेतले तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहेत तो विषय पास होत असायचे. आणि आता देखील तसं आहे, अजूनही काहीही तुमचा पासिंग क्रायटेरिया चेंज झालेला नाही आहे. तुम्हाला 60 आउट ऑफ 20 मार्क मिळाले की तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी पास होणार आहात. आता हा क्रायटेरिया जो आहे हा 2019 पासून बदललेला नाही आहे. या ठिकाणी आपल्याकडे GRसुद्धा आहे 2019चा, तोसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. बट या ठिकाणी जो आहे आत्तापर्यंतचा पासिंग क्रायटेरिया जो आहे, जरी तुमचा एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे तरी तुमचा पासिंग क्रायटेरिया जो आहे 60 आउट ऑफ 20 तुम्हाला मार्क्स घेणे कंपल्सरी आहे, तरच तुम्ही पास होणार आहात. ही झाली तुमची एंड सेमिस्टरमध्ये पासिंग. आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचे एंड सेमिस्टर एक्झाम प्लस तुमचे इंटरनल जे असतात, मिड सेमिस्टर, टर्म वर्क वगैरे जे आहे हे सर्व मिळून तुम्हाला या ठिकाणी 40 मार्क्स जे आहेत आउट ऑफ 100 मार्क्स तुम्हाला लागत असतात. त्यामधून तुम्हाला 40 मार्क्स जे आहेत, 40 मार्क्सचं तुमचं इंटरनल असतं प्लस 60 मार्क्सचा पेपर, असे तुमचे होतात टोटल 100 मार्क्स. आणि त्याच्यापैकी तुम्हाला पासिंगला 40 मार्क्स लागतात. हा प्रत्येक युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया जवळजवळ असतो. सो या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्हाला सेपरेट पासिंग आहे, कंबाईन पासिंग नाही आहे. आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, हे आहे 2019चे जे सर्क्युलर होतं मागच्या वेळेस. तर कोरोना पॅन्डेमिकमुळे त्याच्यानंतर कुठलाही अपडेट या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे. आणि जशी तुमची एक्झाम होते त्याच पद्धतीने 60 मार्क्सची तुमची एक्झाम होते एंड सेमिस्टर एक्झाम. आणि इंटरनल जे असतात ते 20 मार्क्सचे तुमचे मिड सेमिस्टर आणि CA1 CA2. इंटरनल आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे इंटरनलच्या आपण या ठिकाणी डिस्कस करत नाही आहेत. या ठिकाणी जे आहे तुम्हाला पासिंग क्रायटेरिया तुम्ही पाहू शकतात. आफ्टर ड्यू टू डिस्कशन ऑफ अकॅडमिक काउन्सिल रिझॉल्व टू मेक इट मॅन्डेटरी एव्हरी स्टुडंट ऑफ BTech मिनिमम 20 मार्क्स ऑफ 60. म्हणजेच आउट ऑफ 60 मधून तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क्स घेणे कंपल्सरी आहे. आणि तुमची जी पासिंग आहे ओव्हरऑल 40% तुम्हाला आउट ऑफ 100 मधून लागतील. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, 100 आउट ऑफच्या मार्क्सचा तुमचा पेपर राहील आणि त्यानुसार तुम्हाला 40% मार्क्स तुम्हाला लागत असतात. म्हणजे 40 मार्क्स तुम्हाला लागत असतात. त्यामध्ये तुमची सेपरेट पासिंग आहे. त्यामध्ये तुम्हाला 20 मार्क या ठिकाणी थिअरीमध्ये आणि 20 मार्क प्रॅक्टिकल टर्म वर्कमध्ये या ठिकाणी कव्हर करावे लागतात. टोटल तुमचे 40 झाले तरी तुम्ही त्या ठिकाणी पास होत असतात. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन आहे. या ठिकाणी 20 मार्क पासिंगला आहेत का 24 मार्क पासिंगला आहेत. कारण काही कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना 24 मार्क जे आहेत ते D-बाटूचे पासिंग आहेत अशा पद्धतीने सांगत आहेत किंवा सांगत असतात. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जे आहे मी तुम्हाला D-बाटू युनिव्हर्सिटीचा प्रूफ देखील दाखवलेला आहे. सोबतच या ठिकाणी जे आहे तुम्हाला 20 मार्काची पासिंग आहे. जरी तुम्हाला कॉलेजवाले 24 मार्क सांगत असतील तर 24 मार्काची तुमची पासिंग नाही आहे. तुमची पासिंग जी आहे ते 60 आउट ऑफ 20 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घेणे कंपल्सरी आहे, तरच तुम्ही त्या ठिकाणी पास होणार आहात.
आता 24 ज्या कॉलेजमध्ये सांगत आहे तर ते कॉलेज तुम्हाला सेफ साईड स्कोर सांगत असतात. मी मगाशी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 24 मार्क्स जरी तुम्ही गेन केले तरीसुद्धा तुम्हाला चांगला आहे, तुम्हाला सेफ साईड स्कोर ते सांगत असतात. त्या हिशोबाने तुम्ही प्रिपरेशन केलं तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कटआउट होऊन 20पर्यंत येतात. सो त्यांचं म्हणणंसुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या पासिंग जे आहे, पासिंग किती मार्क्सची आहे हे तर आपलं झालं. आता DeVato युनिव्हर्सिटीला ग्रेस मार्क्स कशा प्रकारे असतो किंवा किती मार्क्सचा असतो यावर आपण बोलूयात. ग्रेस मार्क्स संबंधित भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन आहे. आता सर्वात पहिले ग्रेस मार्क्स म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी मित्रांनो, ग्रेस मार्क्स म्हणजे काय, तर या ठिकाणी जर विद्यार्थी जे आहे थोडा मार्कांसाठी या ठिकाणी जर सब्जेक्ट राहत असेल, ग्रेस मार्क्सचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी विद्यार्थी जो आहे थोड्याच्या मार्काने या ठिकाणी विषय राहत असेल तर त्या ठिकाणी जे आहे युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी त्याला पास करते आणि त्याला आपण जबरदस्तीचे मार्क्स म्हणू शकतो. किंवा या ठिकाणी जे आहे तुम्ही जर थोडक्यात विषय जो आहे राहत असतील, फॉर एक्झाम्पल तुमची पासिंग आहे 20 मार्काची आणि तुमचा विषय जो आहे किंवा तुम्हाला त्या विषयामध्ये जे आहे 18 मार्क किंवा 17 मार्क 2 ते 3 मार्कासाठी तुमचा विषय जो आहे तो राहत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रेस मार्क्स अवॉर्ड केला जातो. आता ग्रेस मार्क्स म्हणजे काय तर MSBTच्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे, कॉन्डोलन्स आपण त्याला म्हणतो. तर तो जो कॉन्डोलेन्स आहे त्याच पद्धतीने हा ग्रेस मार्क्ससुद्धा असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात DeVato अवॉर्ड्स ग्रेस मार्क्स इन पार्शियल ॲज वेल ॲज एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. द अलॉट ऑफ ग्रेस मार्क्स टोटली डिपेंड ऑन द कॅन्डिडेट रिक्वायरमेंट अँड परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट. आता या ठिकाणी ग्रेस मार्क्स जो आहे त्या विद्यार्थ्याने एक्झाममध्ये कशाप्रकारे परफॉर्म केला आहे किंवा तो विद्यार्थी जर खरंच 2 ते 3 मार्कांनी राहत असेल तर त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी ग्रेस मार्क्स दिला जातो. आता या ठिकाणी जे आहे काही पॉईंट्स त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केले आहेत ग्रेस मार्क्ससाठी. तर या ठिकाणी पाहू शकतात, इफ कॅन्डिडेट फेल्ड इन हेड ऑफ पासिंग विच इन्क्लुडेड अनदर हेड पासिंग ऑफ द सब्जेक्ट शाल बी एंटायर्ड द बेनिफिट ऑफ कॉन्डोनेन्स ऑर बोथ हेड इफ नेसेसरी ऑफ सब्जेक्ट लिमिट इज कॉन्डोनेन्स परमिसिबल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी 2 ते 3 मार्क कमी पडत असतील एखाद्या विषयामध्ये पास व्हायला तर ते मार्क्स तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून फ्रीमध्ये मार्क्स दिले जातात, त्यालाच आपण ग्रेस मार्क्स म्हणतो. आणि ते दरवर्षी या ठिकाणी थेरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेला असतो. सोबत तुम्हाला जे आहे ॲक्च्युअल मार्क्ससुद्धा त्या ठिकाणी दाखवले जातात आणि ग्रेस मार्क्स देऊन पास झालेले आहेत असं सुद्धा तुमच्या मार्कशीटवर येत असतं. आता या ठिकाणी पाहू शकतात आपल्यासमोर जी आहे मागच्या प्रिव्हियस इयरची एक तुमच्यासमोर या ठिकाणी जी आहे रिझल्ट तुम्हाला बघायला भेटत असेल. अशा प्रकारचा रिझल्ट पहिले DeVatoच्या ERP वेबसाईटवर लागायचा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात ग्रेस मार्क्सचा कॉलम तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असेल. आता या विद्यार्थ्याला 18 मार्क्स होते आणि या विद्यार्थ्याला 2 मार्क्सचा एक्स्ट्रा ग्रेस या ठिकाणी बघायला भेटत आहे. आणि या ठिकाणी या विद्यार्थ्याला जे आहे 2 मार्क देऊन या ठिकाणी पास करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे ग्रेस मार्क्स तुमचा असतो. आता मित्रांनो, ग्रेस मार्क्सचे नियम तर तुम्हाला कळाले. तर आता मॅक्झिमम कितीचा ग्रेस मार्क्स भेटतो, म्हणजे असं आहे का की आम्ही 10 मार्क पाडले ना आम्हाला डायरेक्ट 10 मार्काचा ग्रेस मार्क्स भेटेल, तर असलं काही नसतं. या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला मागच्या 2021-22मध्ये मॅक्झिमम जो आहे तो 5 मार्काचा ग्रेस बघायला भेटलेला आहे एका सब्जेक्टला. म्हणजे या ठिकाणी समजा तुमचे जर 2 विषय बॅक असतील तर या 2 विषयांचे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते 5 मार्काचे डिस्ट्रीब्युशन केले जाईल. समजा एका विषयामध्ये तुम्हाला आहेत 17 मार्क आणि एका विषयामध्ये 18 मार्क आहेत आणि 2 विषय तुम्हाला पास होण्यासाठी वाचत असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क दिले जातात, या ठिकाणी 2 मार्क दिले जातात. अशा प्रकारे सुद्धा तुमच्या ग्रेसचं डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं आणि तुम्ही हे दोघं विषय जे आहेत ते पास होणार आहात. सोबतच या ठिकाणी जर एकच विषयामध्ये तुम्हाला 15 मार्क आहेत आणि 4ही विषय तुम्ही बाकीचे पास असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे 5 मार्क एक्स्ट्रा दिले जातात आणि 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी हा विषय क्लिअर केला जातो. तर अशा प्रकारे असतं. आता या ठिकाणी ग्रेस मार्क्स जे आहेत ते मागच्या इयरला म्हणजे ज्यावेळेस तुमची PDF मध्ये रिझल्ट लागलेला होता DeVato युनिव्हर्सिटीचा, म्हणजे तुमची एक्सेल PDF वगैरे जी आली होती त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स डायरेक्टली अलाव नव्हता, म्हणजे भेटलेलाच नव्हता. तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे कॉलेजकडून प्रोसेस वगैरे केली होती, पण त्याच्या अगोदर जे काही तुमची ERP सिस्टीम काम करत होती त्यामध्ये तुम्हाला ग्रेस मार्क्स भेटत होता आणि यावेळेससुद्धा नक्की तुम्हाला ग्रेस मार्क्स भेटण्याचे चान्सेस आहेत. सो या ठिकाणी जर तुमचे 4 पेपर किंवा 5 पेपर तुम्हाला असतील आणि त्यापैकी जर तुमचा एखादा विषय खराब गेलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितच मॅक्झिमम 5 मार्क्सचा असतो. बट तुम्हाला या ठिकाणी आपण मॅक्झिमम 3 मार्क्स पकडून चालू शकतात.
3 मार्क्सचा तुम्हाला नक्कीच 101% ग्रेस मार्क्स तुम्हाला मिळत असतो। तर आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की तुमची जी पासिंग आहे ती किती मार्क्सची आहे, सोबत ग्रेस मार्क्स काय असतो, किती मार्काचा मॅक्झिमम ग्रेस मार्क्स भेटतो आणि तुमची पासिंग जी आहे ती तुमची 20 मार्क्सचीच असणार आहे। या ठिकाणी 24 मार्क्सची अजूनपर्यंत आपल्याला काही बघायला भेटत नाही आहे। जर त्या संबंधित सुद्धा काही आपल्याकडे सर्क्युलर आलं तर आपण नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। सोबतच या ठिकाणी तुमचे जे ग्रेस मार्क्स आहे ते मॅक्झिमम 5 मार्क्सचा भेटतो, बट आपण 3 मार्क्स कन्सिडर करून चालायचे आहे आणि 3 मार्क्सचा 101% ग्रेस मार्क्स भेटत असतो। आता या ठिकाणी मित्रांनो तुमचे जवळजवळ सगळे पेपर संपण्यात आहे आणि तुमचा जो लास्ट पेपर आहे तो आय थिंक 22 फेब्रुवारीमध्ये तुमचा लास्ट पेपर आहे। सो जो 22 तारखेचा पेपर झाल्यानंतर आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे की कशाप्रकारे या ठिकाणी जे आहे इंटरनल पासिंग मार्क्स भेटतात आणि त्याच्यानंतरचा आपला व्हिडिओ राहील की तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल। मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन DYTO युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे DYTO युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। मित्रांनो तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच, जय हिंद जय महाराष्ट्र।